नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज महाराष्ट्रभर घरकुल आणि मनरेगा योजनामध्ये शासनाने आपली जबाबदारी निर्धारित करावी या मागणीसाठी आणि इतरही मागण्यांसाठी महाराष्ट्रातील BDO, ॲडिशनल CO, डेप्टी CO आणि इतरही राजपत्रित अधिकारी सामूहिक रजेवरती गेलेले आहेत. नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. संतोष माने आपल्यासोबत आहेत नेते. काय सांगाल, काय आपल्या नेमक्या मागण्या आहेत? 4 आणि 5 डिसेंबरलाही आपण इशारा दिलेला होता, सामूहिक रजेवरती गेला होता. आजपासून बेमुदत सामूहिक रजेवरती आपण गेलेले आहात, काय सांगाल? महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना या संघटनेच्या माध्यमातून मोजे आर्वी तालुका वर्धा येथे आमच्या सहकारी गट विकास अधिकाऱ्यावर कसलीही चौकशी न करता पोलिसात गुन्हा झाला. महिला अधिकारी होत्या. सायंकाळच्या वेळेस त्यांना अटक केलं आणि ही घटना पाहता जी काही मनरेगा आणि घरकुल योजनेमध्ये जी कार्यपद्धती आता शासनाची आहे त्या कार्यपद्धतीमध्ये प्रत्येकाची जबाबदारी निर्धारित होणं निश्चित होणं गरजेचं आहे. बरोबर. फक्त आणि फक्त मंजुरीचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना असतात आणि म्हणून त्यांना जबाबदार धरणं किंवा आता जे नव्यानं ऑफिस किंवा हे शासनाचं जे फॉर्मेशन चालू आहे त्याच्यामध्ये डिजिटल सिग्नेचर नावाचा एक प्रकार आहे. त्या डिजिटल साईननं पेमेंट झालं म्हणून गटविकास अधिकाऱ्याला जबाबदार धरणं हे चुकीचं आहे. यासाठी शासनाने एक SOP तयार करावी आणि सर्वांना द्यावी. यासाठी महाराष्ट्रभर 4 आणि 5 तारखेला आम्ही सामूहिक रजेवर होतो, परंतु शासनानं याच्यामध्ये आणखी सकारात्मक काही निर्णय घेतला नाही. म्हणून आम्ही आज 8 तारखेपासून बेमुदत सामूहिक आंदोलन करीत आहोत. अगदी बरोबर आहे. बेमुदत सामूहिक रजेवरती गेलेत, काय परिणाम होणार आहे? किती राजपत्रित अधिकारी, किती अधिकारी आजपासून बेमुदत सामूहिक रजेवरती जात आहेत आणि कुठं चुकायला लागलं नेमकं शासनाचं? सध्या आर्वीतला जो प्रकार घडला त्या प्रकाराच्या अनुषंगानं महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकारी, राजपत्रित अधिकारी आम्ही 2 दिवस सामूहिक रजा घेतली होती, परंतु शासनानं अद्याप त्यावरती कुठलीही कारवाई न केल्यामुळं आजपासून आम्ही पुन्हा बेमुदत रजा आंदोलन आम्ही करतो आहे. आमच्या प्रमुख मागण्या ह्या MRGS आणि घरकुल या 2 विभागाचीच आहेत. त्याच्यामध्ये MRGSमध्ये जी काही SOP पाहिजे ती SOP आम्हाला वेळेत मिळत नाही किंवा जी काही कार्यपद्धती आहे या योजनेची ती स्पष्ट नाही. त्याच्यामुळे नाहक त्रास गटविकास अधिकारी व सर्वच यंत्रणेला होतो आहे. घरकुलामध्येही तीच बाब आहे. एवढं मोठं उद्दिष्ट आहे, परंतु सर्व कारभार हा कंत्राटी लोकांच्या हातावर सुरू आहे. एवढ्या 50-50 हजार उद्दिष्टांचं घरकुलाचं प्रत्यक्ष 1 to 1 पाहणं, BDOनी पाहणं हे मानवी शक्तीच्या पलीकडचं आहे, जे काय अशक्यच आहे. तर अशा काही गोष्टीमुळे फक्त DSC BDO वापरतात म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे ही अतिशय चुकीची पद्धत आहे. तर याच्यामध्ये आमची शासनाला विनंती आहे की आपण शासनाकडून याच्या दोन्ही योजनेची जी काही SOP आहे ती व्यवस्थित करून द्यावी व ही जी योजना आहे या योजनेमध्ये आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर मंजूर कराव्यात अशी आमची शासनाला विनंती आहे. अगदी बरोबर. आपण आज काय केलं लातूरमध्ये? COना निवेदन दिलं मागण्यांचं आणि काय मागण्या आपण केल्या आहेत? आमच्या मागण्या मूळतः घरकुल आणि नरेगाच्या संदर्भात आहेत. नरेगा आणि नरेगामध्ये जे अवास्तव असं टार्गेट आहे. नरेगामध्ये काही कामं ही राज्य शासनाच्या स्तरावरनं मंजूर होतात, काही ग्रामपंचायत स्तरावरनं मंजूर केली जातात. ह्या सगळ्या कामाचा जो लोड आहे तो एकंदरीत मोठ्या प्रमाणात आहे BDOवर. आता काही कुठल्याही तालुक्यात जरी समजा 5,000च्या वर घरकुल गेले असतील, 5,000च्या वर घरकुल गेले असतील तर ते 5,000च्या वर घरकुल गेल्यानंतर जर आपण ह्युमनली कॅल्क्युलेट केलं की BDOना येणारा अभ्यंताचा भेटण्याचा वेळ, BDOच्या ऑफिशियलची कामं, त्याचे दौरे, ह्यात प्रत्येक गोष्ट चेक करणं कुठल्याही गटविकास अधिकाऱ्याला शक्य नाही. आज काही महाराष्ट्रात असे तालुके आहेत, काही जिल्हे आहेत जिथं 1-1, 1.5 लाखाच्या आसपास घरकुलांचं टार्गेट गेलेलं आहे. त्या प्रमाणात मनुष्यबळ काहीही शिल्लक नाही. दुसरं असं आहे की यातल्या ज्या क्लिअर कट गाईडलाईन असल्या पाहिजेत. इवन नरेगाच्या बाबतीतमध्ये एक शासन परिपत्रक 24 एप्रिलला निघालं होतं. शासन परिपत्रक म्हणण्यापेक्षा नियमात बदल केलेला आहे की अगोदर त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी आणि डिपार्टमेंटल इन्क्वायरीमध्ये जर तो दोषी आढळला तर मग त्याच्यावर FIR वगैरे करण्यात यावं. पण अशी कुठेही प्रोसेस आत्ताच्या ज्या आर्वीचा प्रकार घडला यामध्ये कुठेही आढळून आलेली नाही. त्या प्रोसेसला फाटा देण्यात आलेला आहे. असेही प्रकार पुष्कळ घडू शकतात, कारण ह्युमनली पॉसिबल नाही आहे प्रत्येक गोष्ट BDOनं चेक करणं. यात ग्रामस्तरावर चेकिंग होणं अपेक्षित आहे, नंतर प्रत्येक क्लार्कच्या ह्याच्यावर अपेक्षित आहे. तेवढा स्टाफ उपलब्ध नाही आहे. तर एवढं मोठं टार्गेट आल्यानंतर हे शक्य नाही आणि ह्याची सगळी जबाबदारी फक्त DSC BDOची म्हणून त्याच्यावर करणं हे कुठेतरी चुकीचं आहे. हे आम्हाला सगळ्या कोणाला मान्य नाही, म्हणून आम्ही सगळं करतोय. अगदी बरोबर. सर, काय परिणाम होईल? कारण नागरिक मोठ्या प्रमाणात येतील. आता तुम्ही बेमुदत हा संपावर जाण्याचा इशारा दिला आजपासून. आता जिल्हा परिषद म्हटल्यावर आहे ना, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी संस्था आहे.
तर यामध्ये गटविकास अधिकारी ते ॲडिशनल सी ओपर्यंत जे काही कामकाज चालू असतं तर ते ग्रामीण भागाशी निगडीत असतं. तर याच्यामुळं आमची एकच मागणी आहे की घरकुल आणि नरेगामध्ये जी काही SOP ठरलेली आहे तर ती SOP शासन स्तरावरून जोपर्यंत त्याची निश्चिती होणार नाही तोपर्यंत आमचं जे आंदोलन आहे ते चालूच राहणार आहे. तर याचा निश्चितच परिणाम हा ग्रामीण भागातील ज्या काही आम्ही त्या सेवा देतो त्याच्यावर होणार आहे. अगदी बरोबर आहे सर. शेवटचा इशारा काय सर? तुम्ही तर बेमुदत संपावरती आजपासून सामूहिक रजेवरती गेलेले आहातच, पण शेवटचा इशारा सरकारला काय असणार आहे तुमची मागणी मान्य होईपर्यंत? आमची शासनाला नम्र विनंती आहे की आमच्या मागण्या न्याय्य आहेत आणि ह्या मागण्या लवकरात लवकर शासनाने मान्य करायला पाहिजेत. कारण नरेगामध्ये ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत जवळपास 99% काम होतं होय. आणि कामाचा व्याप खूप मोठा आहे आणि नरेगा पूर्ण कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे BDOंना संरक्षण मिळणं, डेप्युटेशनना संरक्षण मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे सर. एकूणच काय तर या सगळ्या मागण्या घेऊन उद्विग्नपणे आपल्या भावना व्यक्त करण्याचं काम आज महाराष्ट्रभर BDO असतील, सहाय्यक BDO असतील, ॲडिशनल CO असतील किंवा डेप्टी CO असतील, आज आपण बघतो की सामूहिक रजेवरती आजपासून ते गेलेले आहेत. त्यामुळे ग्रामीण विशेषतः यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये कोलमडताना आपल्याला दिसणार आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, जिल्हा परिषद लातूर.